मी राहायला नाशिकला. माझं नाव नामदेव विठ्ठल मरकड. प्रत्येकजण हे करू ते करू म्हणतात, पण ॲक्च्युअली कोणीच काही करीत नाही. शेती आम्ही कांद्याची करतो आणि त्याच्यात मजुरी एवढी वाढलेली आहे, पिकाला हमी भाव नाही आहे आणि खतांचे भाव भरमसाठ झालेले. एकरी कमीत कमी 50-60 हजार रुपये आम्हाला खर्च आहे कांद्याला, पण तेवढा भाव मिळत नाही. गव्हर्नमेंट सुधार आणतच नाही. ज्या टायमाला माल थोडा कमी पडतो म्हणून भाव वाढतात. गव्हर्नमेंट फक्त बाता करतं. केलं थोडंफार केलं, पण त्याचा उपयोग काय आहे? हे हाताने खातात आणि हे हाताने काढून घेतात. सरकार म्हणतं आम्ही महिन्याला 2,000 रुपये देऊ. आज वर्षाचं 1 लाख रुपयाचं खत झालं तर 17-18% लावलं, 18,000 तर आमचेच घेतात. ॲक्च्युली सरकारच आमचे पैसे खात आहे. नुसतं फक्त बोलतं गव्हर्नमेंट हे भाव देणार आहे, ते भाव देणार आहे, शेतीचं उत्पन्न दुप्पट करणार आहे. मग आता शेतीला वीज पाहिजे, वीज देत नाही वेळेवर. कर्जबाजारी शेतकरी झालेला असतो, पण लोन पूर्ण अमाऊंट माफ नाही होत ना. 10% मधले 1-2% माफ होऊन फायदा नाही. शेतकरी रिवर्सच जातो. तरी गव्हर्नमेंटनं कर्जमाफी नाही दिली तरी चालेल, पण शेतीला योग्य भाव द्या ना. सबसिडी काहीच नाही आहे आणि ते स्प्रिंकलर वगैरेला सबसिडी येते, पण तिला पण भरपूर प्रोसिजर आहे. त्याच्यात पहिले आपल्याला टाकायला लागतात, नंतर ती सबसिडी येईल तेव्हा येईल. तिथं कधी फंड नसतं तर कधी काय नसतं. हक्क मागतोय महाराष्ट्र माझा.